श्री स्वामी समर्थ. कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन उभं राहतं जिथे समोर अथांग अंधार असतो आणि पाठीमागे कोसळणाऱ्या भीती. अशा वेळी जेव्हा रक्तांची नातीही साथ सोडतात, तेव्हा एक अदृश्य हात आपल्या खांद्यावर येतो आणि कानात एक शब्द गुंजतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हो भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ माहिती नाही, तर ते स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेलं निमंत्रण आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा तुमची साध अक्कलकोट पर्यंत पोहोचली आहे. चला आजचा स्वामींच्या मुखातूनच ऐकूया तुमच्या आयुष्यातील पुढचे 7 दिवस बदलणारे ते 20 अमृत संदेश. स्वामी समर्थांचे 20 दिव्य संदेश. अश्रूंची किंमत. तुला वाटतंय तुझे अश्रू वाया जात आहेत, पण लक्षात ठेव, तुझ्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक थेंब मी माझ्या पदरात झेलत आहे. तुला रडवणारे हात एक दिवस तुझ्यासमोर जोडलेले असतील. हा माझा शब्द आहे. तू माझा अंश आहेस. स्वतःला कधीच लाचार किंवा कमकुवत समजू नकोस. तू त्या ब्रह्मांड नायकाचा अंश आहेस, ज्याच्या एका खुणेने सृष्टी चालते. तुझ्या रक्तात माझं नाव आहे, मग तू पराभूत कसा होऊ शकतोस? काळजी नको, चिंतन कर. चिंता केल्याने प्रश्न सुटत नाही, उलट ती बुद्धीला जंग लावते. चितेऐवजी माझं चिंतन कर. तू नामात गुंफला गेलास की तुझ्या समस्या सोडण्याचे मार्ग मी आपोआप मोकळे करीन. उशीर नाही, योग्य वेळ. तुला वाटतंय की तुझ्या मित्रांची प्रगती झाली आणि तू मागे राहिला आहेस, पण लक्षात ठेव, प्रत्येक फुलाचा फुलण्याचा मोसम वेगळा असतो. तुझा मोसम आता आला आहे. फक्त धीर धर. तुझ्या घराचा रक्षक तू घराबाहेर पडताना मला नमस्कार करून निघतोस ना, मग काळजी कशाची करतोस? तुझ्या घराच्या उंबरठ्यावर मी महाकाल बनून उभा आहे. तुझ्या कुटुंबाचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. हिशोब माझा आणि तुझा. लोकांनी तुला काय दिलं आणि काय हिरकावून घेतलं याचा हिशोब मांडत बसू नकोस. तुझ्या आणि माझा हिशोब पक्का आहे ना? मग जगाची पर्वा सोड आणि निवांत राहा. गरिबी मनाची असते. खिशात पैसे नसले तरी तू गरीब नाहीस, पण ज्या दिवशी तू माझं नाव घ्यायला विसरशील त्या दिवशी तू खरा गरीब होशील. जोपर्यंत माझं नाव तुझ्या जिभेवर आहे तोपर्यंत तू जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहेस. अपयशाची भीती. एकदा पडला म्हणून काय झालं, पुन्हा उभा राहा. यावेळी तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीला हात लावून तुला सावरणारे आहे. फक्त हार मानू नकोस. मनातील मंदिर. तू अक्कलकोटाला येऊन शकला नाहीस तरी चालेल. तुझं मन निर्मळ ठेव. जिथे साधेपणा आणि प्रेम असते तिथे मी स्वतःहून चालत येतो. तुझं हृदय हे माझं खरा गाभारा आहे. कर्माची गती. दुसऱ्याला फसवून मिळवलेलं यश जास्त काळ टिकत नाही. तू प्रामाणिक राहा. कदाचित सुरुवातीला तुला त्रास होईल, पण शेवटी विजय तुझाच होईल, कारण मी सत्याच्या बाजूने उभा असतो. संकटातील संधी. जेव्हा एखादा संकट येते तेव्हा समजून जा की मी तुला काहीतरी मोठं देण्यासाठी तयार करतोय. हे संकट म्हणजे तुझ्या प्रगतीची पहिली पायरी आहे. त्यावर पाय ठेवून वर ये. नात्यांची गुंतागुंत. काही नाती सुटली म्हणून रडू नकोस. जी माणसं तुझ्या प्रगतीला घातक होतील त्यांना मीच तुझ्या आयुष्यातूनच दूर केलं आहे. आता नवीन आणि चांगल्या माणसांसाठी जागा रिकामी झाली आहे. देण्यातला आनंद. दुसऱ्याला मदत करताना कधीच मागे पुढे पाहू नकोस. तू 1 रुपया दिलास तर मी तुला 1000 पटीने परत देईन. तुझा हात देणारा असावा, घेणारा नाही. आरोग्य आणि मन. आजारपण शरीराला असतं, मनाला नाही. तुझं मन माझ्या नामात आनंदी ठेव. तुझं शरीर अर्ध्याहून जास्त आपोआप बरं होईल. मी तुझा धन्वंतरी आहे. विश्वासाची दोरी. अंधारात चालताना समोर काही दिसत नसलं तरी चालेल, फक्त माझा हात घट्ट धरून ठेव. मी तुला
खडकड्यात पडू देणार नाही. हा माझा वात्सल्यपूर्ण शब्द आहे. वेळेचं महत्त्व. आजचा वेळ वाया घालवू नकोस. जे काम करायचंय आहे ते आजच कर. उद्याची स्वप्न मी पूर्ण करीनच, पण आजचा संघर्ष तुलाच करायचा आहे. शत्रूंचा पराभव. तुझ्या पाठीमागे जे तुझे वाईट इच्छितात त्यांच्याशी तू भांडू नकोस. त्यांच्या कर्माचं फळ मी त्यांना देईन. तू फक्त तुझ्या ध्येयाकडे लक्ष दे. शांत झोप. दिवसभर कितीही कष्ट झाले तरी रात्री झोपताना श्री स्वामी समर्थ म्हणत डोळे मीट. जगाची सर्व ओझी माझ्यावर सोडून दे आणि लहान मुलांसारखं गाढ झोप. परिवर्तनाची सुरुवात. तुला तुझं आयुष्य बदलायचं असेल तर आजपासून स्वतःला बदल. नमस्कारात विचार सोडून दे आणि माझ्या कृपेवर विश्वास ठेव. चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे. मी तुझाच आहे. शेवटी एकच लक्षात ठेव, तू कोणाचाही असला किंवा नसला तरी मी फक्त तुझाच आहे. तू हार मारण्यापूर्वी मी हजर असेन. भक्तांनो, स्वामींचे हे 20 संदेश तुमच्या कानात नाही तर काळजात साठवून ठेवा. पुढचे 7 दिवस पूर्ण श्रद्धेने आणि सकारात्मकतेने जगा. तुम्हाला स्वतःहून बदल जाणवेल. स्वामी समर्थांची ही कृपा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. कमेंटमध्ये विसरू नका लिहायला श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या अशाच एका दिव्य व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी चरणी आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ.